आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा, मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगांनी भेटलं। हवेत तरंगणाऱ्या प्रदूषक सूक्ष्म कणांमुळे मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित। मुंबईतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45,000 घरं बांधली जाणार। तब्बल 5 कोटी चौरस फूट क्षेत्रफळावर हाऊसिंग टाउनशिप उभारली जाणार। पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 2 प्लॅटफॉर्मचा पुनर्विकास होणार। कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 पुढील 3 महिने बंद राहील। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी स्ट्रक्चर उभारून होर्डिंग लावली। जाहिरातदार अभिषेक चव्हाणवर फौजदारी गुन्हा दाखल। पुण्यातील 25 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। 25 पैकी 6 पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जबाबदारी। पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून महाविद्यालयाची संलग्नता रद्द। आवश्यक शैक्षणिक आणि प्रशासकीय निकषांची पूर्तता न झाल्यामुळे ही कारवाई। पुण्यात बाजारात 10 रुपयांना मिळणाऱ्या कडीपत्त्याच्या एका जोडीचा दर हा 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला। मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने आंध्र प्रदेशातून कडीपत्ता मागवला। घाऊक बाजारात 1 किलो कडीपत्त्याला 150 रुपयांचा दर। पुण्याच्या लोहगावमध्ये कोयता गँगने तरुणावर वार केले। अनिल उर्फ मोन्या लक्ष्मण भोगिरे हा तरुण यात गंभीर जखमी। टोळक्याने जुन्या भांडण्याच्या रागातून कोयत्याने वार केल्याची माहिती। पुण्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 3,693 मतदान यंत्र तर 3,605 कंट्रोल युनिट केंद्रावर वापरण्यात येणार। केवळ 3 गणांमध्ये 2 मतदान यंत्राची गरज भासणार।